नमस्कार. विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी प्राध्यापक अनिल लहाने मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन आलो तुमच्या आवडीचा विषय, अत्यंत महत्त्वाचा, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. वर्ग 11वीचा हा पहिला भाग आहे आणि ग्रंथालय शास्त्रातला हा नवा विषय आहे. ग्रंथालय शास्त्र जो 10वीपर्यंत तुम्ही कधी बघितलेला नाही, ऐकलेला नाही, पण आता मात्र तुम्हाला यावर्षी हा विषय शिकायचा आहे. काय या विषयामध्ये? प्रथमतः खरं तर कोरोना या वैश्विक महामारीनं सगळं जग स्तब्ध झालेलं असतानाही तुम्ही मात्र शिकण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं तुमचं मनपूर्वक अभिनंदन. कारण परिस्थिती कशी असो त्याला सामोरे जाणे गरजेचं आहे. असं म्हणतात, यस, असं म्हणतात, लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी, जिंकणं नियतीला शक्य नाही. आणि खरं आहे मित्रांनो, माणसाची जर परिपक्वता असेल, सकारात्मकता असेल, तर आपण कोणत्याही परिस्थितीवर सहज मात करू शकतो. हे तुम्ही आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच आपण अडचणी जरी आल्या तरी या व्हिडिओच्या माध्यमातून हा नवीन घटक शिकणार आहोत. तर आपण बघूया, याच सकारात्मकतेने सुरू करूया आपला विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. पडदा बाजूला करतोय. हा भाग पहिला, 11वी वर्गाचा कला शाखेतला भाग पहिला आहे आणि विषय ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. आता ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये काय आहे? गंमत आहे. ग्रंथालय शास्त्रामध्ये पाहिलं तुम्ही तर ग्रंथालय आणि माहितीशास्त्र अशा 3 गोष्टी तुम्हाला दिसतील. 3 संकल्पना आहेत. मग ह्या 3 संकल्पना काय आहे? त्या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला या विषयात करायचा आहे. काहीही अवघड नाही, एकदम सोपा आहे, सुटसुटीत आहे. काय आहे मग याच्यामधली पहिली संकल्पना पाहूया. ग्रंथालय. ग्रंथालय काय आहे? खरं तर ग्रंथालय म्हणजे काय? पाहिलं कधी ग्रंथालय? नाही? बा ठीक आहे. ग्रंथालय हे काय असं अचानक निर्माण झालेलं नाही आहे. ग्रंथालयाचा विकास हा उत्क्रांतीप्रमाणे झालेला आहे. पूर्वीच्या काळापासून ग्रंथालय अस्तित्वात होती, पण ती वेगवेगळ्या नावानं होती. जसं आर्य चाणक्याच्या काळामध्ये सुद्धा त्यावेळेस जे ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयाला निबंधस्थान असं म्हटलं जायचं. हे बघा, आर्य चाणक्याच्या काळामध्ये सुद्धा जी ग्रंथालय होतं त्याला निबंधस्थान म्हणायचं. नालंदा विद्यापीठ नाव ऐकलं असेल. नालंदा विद्यापीठ, नालंदा विद्यापीठामध्ये ग्रंथालय होती आणि त्या ग्रंथालयामध्ये 90 लाख पुस्तक होती. जवळपास देशातील परदेशातील 10,000 विद्यार्थी संशोधक तिथं साधना करत होते, शिकत होते आणि 2,000 शिक्षक त्यावेळेस त्यांना शिकवण्याचं काम करायचं. 9 मजले असं होते असे म्हटलं जाते. आणि त्याचा जर इतिहास पाहिला तर 1193मध्ये बख्तियार खिल्जी याने ते बेचिराख केलं आणि बेचिराख केल्यानंतर ते ग्रंथालय जवळपास 3 महिने 3 महिने सारखं जळत होतं असं म्हटलं जाते. तर या वेळीसुद्धा जे ग्रंथालय होतं नालंदा विद्यापीठामध्ये त्या ग्रंथालयाला सुद्धा निबंधस्थान असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर दक्षिणेचा एक शिलालेख आहे. त्या शिलालेखावर सरस्वती भांडार असा उल्लेख आपल्याला आढळतो. नंतर मोगल काळामध्ये ग्रंथालयाला किताबखाना असं म्हटलं गेलेलं आहे. पुढचा कालखंड आला आणि त्या पुढच्या कालखंडामध्ये पेशवाईच्या कालखंडामध्ये ग्रंथालयाला पुस्तकशाळा असं म्हटलं जायचं. पेशवाईच्या कालखंडानंतर इंग्रज आले. इंग्रजाच्या ब्रिटिश काळामध्ये या ग्रंथालयाला म्हटलं जायचं लायब्ररी अँड रीडिंग रूम. हे बघा, ब्रिटिश काळामध्ये लायब्ररी आणि रीडिंग रूम असं म्हटलं जायचं. एकंदरीत काय तर ग्रंथालय वेगवेगळी नावं आहे. जसं आपण त्याला वाचनालय असंही म्हणतो. बघा, वाचनालय. दुसरं नाव आहे पुस्तकालय. बरोबर आहे. ही जरी वेगवेगळी नावं असली तर इंग्रजी मध्ये मात्र एकच नाव आहे आणि ते आहे लायब्ररी. यस, लायब्ररी. लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. ग्रंथालय या शब्दाचा जर आपण विग्रह केलं तर आपल्या लक्षात येईल ग्रंथ अधिक आलय बरोबर ग्रंथालय. बरोबर आहे. ग्रंथ आलय म्हणजे घर, ग्रंथाचं घर. मग ग्रंथाचं घर म्हणजेच ग्रंथालय का? जिथं ग्रंथ साठा केला जातो अशा ठिकाणाला तुम्ही ग्रंथालय म्हणणार का? बरोबर आहे, म्हणणार
नाही ना? का? दाखवतो, चित्र दाखवतो. हे बघा, हे चित्र दिसते तुम्हाला? दिसलं? इथे पुस्तकाचा साठा आहे. हे पुस्तकाचं घर आहे. याला तुम्ही ग्रंथालय म्हणणार? हां? नाही नाही, याला ग्रंथालय म्हणता येणार नाही. हे बघा, दुसरं दाखवतो. हे बघा, इथं पुस्तकाचा साठा आहे. हे पुस्तकाचं घर आहे. इथं पुस्तकाचा हा बघा साठा दिसतो. हा पुस्तकाचा साठा आहे. याला तुम्ही ग्रंथालय म्हणणार का? नाही म्हणणार ना? येस. का नाही? कारण आहे, कारण ग्रंथालय ही संकल्पना काहीतरी वेगळी आहे. मग काय वेगळेपण आहे, तर याच्यामध्ये वेगळेपण आहे की इथं ज्ञानाचं जतन केलं जाते, संवर्धन केलं जाते. एका पिढीचा वारसा दुसऱ्या पिढीला वाचण्यासाठी दिला जातो. जिथं ज्ञानाचं आदान प्रदान होते अशा केंद्राला, अशा ठिकाणाला ग्रंथालय असं म्हटलं जाते. लक्षात राहील? कळालं? समजलं? ठीक आहे. हे बघा, हे आहे ग्रंथालय. वेगवेगळे ग्रंथालय आहेत, फार मोठमोठी ग्रंथालय आहेत. हे ग्रंथालय जिथं ज्ञानाचं आदान प्रदान होते. इथं पुस्तकं विकणे हा उद्देश नाही. पुस्तका दुकानामध्ये पुस्तक विकणे हा उद्देश आहे. इथं वाचकांना वाचायला देणे हा उद्देश आहे. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून याला म्हणतात ग्रंथालय. ठीक आहे, एक संकल्पना समजली. दुसरी संकल्पना पाहूया, माहिती. माहितीला इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन असं म्हणतात. इन्फॉर्मेशन, बरोबर आहे. आणि इन्फॉर्मेशन म्हटलं की ज्ञान ही संकल्पना त्याच्याशी जोडल्या जाते. कारण ज्ञानाचा एक घटकच माहिती आहे. माहिती, ज्ञान आणि माहिती या जवळजवळ एकाच अर्थानं वापरलेल्या दोन संज्ञा आहेत. मग ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे सत्य परिस्थिती किंवा घटना याचं आकलन म्हणजे ज्ञान. आपण जे अनुभवतो आजूबाजूच्या परिसरामध्ये वावरत असताना आपल्याला जे अनुभव येतात त्याला म्हटलेलं आहे ज्ञान. बरोबर आहे. आणि ज्ञानातूनच ही माहिती संकल्पना उदयास आलेली आहे. ज्ञानाचा एक घटक म्हणून माहिती म्हटली जाते, माहितीकडे पाहिले जाते. म्हणून या माहितीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण कसा करायचा आहे? म्हणून याला इन्फॉर्मेशन, माहितीशास्त्र म्हटलेलं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीनं, नुसता मोघम नाही करायचा. तर ग्रंथालय आणि माहितीचा अभ्यास आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचा आहे. म्हणून आपल्या विषयाचं जे नाव आहे ते नाव आहे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र. लक्षात राहील? कळालं? मग आता काय आहे याच्यामध्ये, या विषयामध्ये काय आहे? प्रश्न पडला असेल, नवीन विषय आहे, काय आहे? काहीही नाही. चिंता करण्याची कारण नाही. अजिबात चिंता करू नका. केवळ 5 प्रकरणं याच्यामध्ये आहेत. थेरीचे 50 मार्काची थेरी आहे आणि 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. हे बघा, 50 मार्काची थेरी आणि 50 मार्काचं प्रॅक्टिकल, 50-50 आहे. 50 थेरी 50 प्रॅक्टिकल दोन्ही मिळून 100 मार्काचा पेपर आहे. म्हणून चिंता करण्याची गरज नाही. मग थेरीमध्ये काय? थेरीमध्ये केवळ 5 प्रकरणं आहेत. केवळ 5 प्रकरणं. कोणकोणती प्रकरणं आहेत ती प्रकरणं पाहूया. पहिलं प्रकरण आहे ग्रंथालय आणि समाज, ज्याला लायब्ररी अँड सोसायटी असं म्हटलं जाते. हा पहिला घटक आहे, फार महत्त्वाचा आहे, फार सुंदर आहे. नंतर दुसरं घटक आहे ग्रंथालय व्यवस्थापन, ज्याला लायब्ररी मॅनेजमेंट असं म्हणतो. तो घटक आहे. हा घटक आपल्याला शिकायचा आहे. तिसरा घटक जो आहे तो आहे फार महत्त्वाचा, वाचन साहित्यावर तांत्रिक प्रक्रिया. तांत्रिक प्रक्रिया, टेक्निकल प्रोसेस. 2 प्रोसेस आहेत, एक वरीकरण आणि दुसरी तालिकीकरण. तर हे कसं आहे, काय आहे, त्याबद्दलचा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. चौथं प्रकरण आहे संदर्भ सेवेचं. संदर्भ सेवा म्हणजे काय, संदर्भ सेवेचे प्रकार काय, याबद्दलची आपण चर्चा या प्रकरणामध्ये करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं प्रकरण आहे आणि ते म्हणजे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान. मग याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये नवीन सॉफ्टवेअर कोणतं आलेलं आहे, संगणकीकृत ग्रंथालय कसं केलं जाते, ग्रंथालयामध्ये जे कॉम्प्युटर वापरायचे आहे कॉम्प्युटरबद्दलची माहिती काय आहे, कॉम्प्युटरची पिढ्या कोणत्या आहेत याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये पाहणार. केवळ 5 प्रकरणं 50 मार्काचे. ठीक आहे, हा झाला थेरीचा भाग. कळालं? आता याला मी काढून देतो. चलो, आता आहे प्रॅक्टिकल. आता थिअरीचा भाग. मग आता पहिल्याच प्रकरणामध्ये काय काय आहे त्याबद्दल चर्चा करूया. पहिलं प्रकरण आहे ग्रंथालय आणि समाज. आता या प्रकरणात काय शिकायचं आपल्याला, पहा काळजीपूर्वक लक्ष द्या बरं का, फार नवीन आहे आणि नवीन असल्याकारणानं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं पाहणं, लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं असते. कारण याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये ग्रंथालय म्हणजे काय,
ही ग्रंथालयाची संकल्पना काय आहे, ग्रंथालय कुठून आलं, काय आलं, त्याबद्दलची चर्चा करायची आहे. ग्रंथालयाचं कार्य काय आहे, ग्रंथालयाचं महत्त्व काय आहे, शिक्षणामध्ये ग्रंथालयाचं महत्त्व काय आहे, समाजामध्ये ग्रंथालयाचं महत्त्व काय आहे, सांस्कृतिक कार्यामध्ये ग्रंथालयाचे योगदान काय आहे, याबद्दलची चर्चा आपल्याला पाहायची आहे. संशोधनामध्ये ग्रंथालयाची भूमिका काय आहे, त्याचा आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे, याच प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. नंतर ग्रंथालय आलं कुठून, ग्रंथालयाचा इतिहास काय, ग्रंथालयाचा विकास कसा होत गेलेला आहे, त्याबद्दलची इत्यंभूत माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. कळालं. नंतर आहे ग्रंथालयाचे प्रकार. मग ग्रंथालयाचे कोणकोणते प्रकार आहेत, मग ते राष्ट्रीय ग्रंथालय असेल किंवा राष्ट्रीय ग्रंथालय असेल. मग राष्ट्रीय ग्रंथालय म्हणजे काय, कसं निर्माण झालं, त्याची कार्य काय आहेत, उद्देश काय आहे, इथं आपण पाहणार आहोत. नंतर सार्वजनिक ग्रंथालय. मग सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे काय, सार्वजनिक ग्रंथालयाची कार्य काय आहेत, उद्देश काय आहे, इथला वाचक कोण आहे, इथं ग्रंथसंग्रह कसा असतो, याबद्दल चर्चा करायची आहे. नंतरचं आहे शैक्षणिक ग्रंथालय, एज्युकेशनल लायब्ररी म्हणतो आपण. या शैक्षणिक ग्रंथालयाचे 3 परत उपघटक पडतात. एक शालेय ग्रंथालय, दुसरं महाविद्यालयीन ग्रंथालय आणि तिसरं विद्यापीठी ग्रंथालय. मग इथं काय आहे, यांचं काय आहे, काय यांचे उद्देश काय आहे, याबद्दलची चर्चा आपल्याला या प्रकरणात करायची आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं विशेष ग्रंथालय, स्पेशल लायब्ररी म्हणतो आपण. ते विशेष ग्रंथालय काय आहे, त्या विशेष ग्रंथालयाबद्दलची चर्चा आपल्याला इथे करावायची आहे. एवढंच नाही तर एक नाव लक्षात ठेवा, ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन. नाव लक्षात ठेवा, डॉक्टर S.R. रंगनाथन. लक्षात राहील, समजलं नक्की. तर यांनी जी ग्रंथालयशास्त्राची 5 सूत्र सांगितलेली आहेत, त्या 5 सूत्राचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्यालाच ग्रंथालयशास्त्राची 5 सूत्र किंवा सिद्धांत म्हणतात. तर ही सिद्धांत कोणते, सूत्र कोणते, ती आपल्याला पाहायची आहेत. आणि नंतर पुढं जायचं आणि महत्त्वाचा घटक पाहायचा आहे की डिजिटल आणि व्हर्च्युअल लायब्ररी काय प्रकार आहे, ती कशा पद्धतीनं स्थापन होतात, त्यांचे असणारं साहित्य कोणत्या पद्धतीचं असते, कशा पद्धतीनं सेवा देतात, याबद्दलची माहिती आपल्याला इथं पाहायची आहे. हे झालं प्रकरण पहिलं. समजलं नक्की. हे झालं पहिलं प्रकरण. दुसरं प्रकरण पाहू. दुसरं प्रकरण आहे ग्रंथालय व्यवस्थापन, ज्याला आपण लायब्ररी मॅनेजमेंट म्हणतो. मग या व्यवस्थापनामध्ये काय आहे, तर ग्रंथालय व्यवस्थापन यामध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय ते पाहणार आहोत. व्यवस्थापनाची व्याख्या पाहणार आहोत, संकल्पना पाहणार आहोत, व्यवस्थापनाचं कार्य काय आहे, व्यवस्थापनाचं महत्त्व काय आहे, याबद्दल चर्चा करणार आहोत. मग ग्रंथालयामधलं व्यवस्थापन नीटनेटकं व्हावं, या दृष्टिकोनातून आपल्या ग्रंथालयात वेगवेगळे विभाग करायचे आहेत. मग ग्रंथालयात वेगवेगळे विभाग कोणते असतात, त्या विभागाची आपल्याला माहिती पाहिजे आहे. एवढंच नाही तर ग्रंथालयामध्ये जी विभाग आहेत ती कोणकोणती आहेत, त्यांचं काम काय आहे, त्याबद्दलचा आढावा घ्यायचा. याच्यामधलं पहिलं विभाग आहे ग्रंथोपार्जन विभाग. मग ग्रंथोपार्जन विभागाची कामं काय आहेत हे पाहायचं आहे. दुसरं आहे महत्त्वाचं ग्रंथसोपस्कार विभाग. मग ग्रंथसोपस्कार विभागाचं काम काय आहे ते पाहायचं आहे. नंतरचं आहे देवघेव विभाग, नंतर संदर्भ विभाग. अशी वेगवेगळी आहेत, नियतकालिक विभाग आहेत, रेफरन्स विभाग, वेगवेगळे विभाग आहेत. पण त्यापैकी आपल्या एवढी विभाग इथं पाहावायचे आहेत. ठीक आहे. मग या विभागाचा आढावा घेतल्यानंतर पुढं जायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं की ग्रंथालयामध्ये ज्या नोंदवह्या असतात, दस्तऐवज म्हणतो आपण, रेकॉर्ड बुक म्हणतो आपण. हे रेकॉर्ड बुक का ठेवायचं आहे आणि कोणकोणतं असलं पाहिजे, का असलं पाहिजे, त्याची रचना काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आपल्या इथं पाहायची आहे. ग्रंथालयातील विविध नोंदवह्या, त्याच्यामध्ये दाखल नोंदवही ही पाहायची आहे. मग दाखल नोंदवही काय, दाखल नोंदवहीची रचना काय आहेत, दाखल नोंदवही कोणते रकाने असतात, त्याची फायदे काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायचा आहे. दुसरी वही पाहायची आहे, ती म्हणजे ग्रंथ बांधणी नोंदवही. मग ती काय असते, त्याची रकाने कसे असतात, ग्रंथ बांधणीचं धोरण काय आहे, याबद्दलची चर्चा करायची आहे. ग्रंथ बांधणी वहीचे फायदे काय आहेत, त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. नंतरची वही पाहायची आहे रद्दबादल. ग्रंथालयामध्ये काही कारणाने ग्रंथ रद्द केले जातात. मग कोणती ग्रंथ रद्द केलेली आहेत, कधी रद्द केलेली आहेत, त्याची सगळी माहिती या वहीमध्ये असते. त्याची रचना कशी असते हे आपल्याला इथंच पाहायचं आहे. तेवढंच नाही तर पुढची एक नोंदवही पाहायची आहे, ती म्हणजे देयक नोंदवही. याला बिल म्हणतात, बिल रजिस्टर. मग देयक नोंदवहीमध्ये काय असतात, कोणती रकाने असतात, कशी माहिती नोंदवली जाते, याबद्दलची सगळी माहिती इथे या प्रकरणामध्ये पाहायची आहे. एकंदरीत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी आपल्याला इथं पाहावायच्या आहेत. कळालं, समजलं. बरं, एवढंच नाही तर आणखीन याच्यामध्ये पाहायचं आहे ग्रंथालयाचे नियम, कोणकोणते नियम आहेत, कशा पद्धत तयार केले जातात, याचाही आढावा आपल्याला एकंदरीत या प्रकरण दुसऱ्यामध्ये घ्यावायचा आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला इथं शिकावायच्या आहेत. ठीक आहे, समजलं नक्की. पुढं जाऊया आणि पुढचा मुद्दा पाहूया, प्रकरण तिसरं.
वाचन साहित्यावरील तांत्रिक प्रक्रिया. ग्रंथालयामधली वाचन साहित्यावरील तांत्रिक, मग इथं कोणती तांत्रिक प्रक्रिया केल्या जातात? दोन. मी तुम्हाला सांगितलेल्या दोन प्रक्रिया कोणत्या? एक वर्गीकरण. मग वर्गीकरण म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. वर्गीकरण म्हणजे काय, कशा पद्धतीने केलं जाते, वर्गीकरणाची आवश्यकता काय आहे, वर्गीकरणाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, संकीर्ण वर्ग काय, स्वरूप वर्ग काय, याबद्दलची सगळी माहिती आपल्याला इथं पाहायची आहे, या प्रकरणामध्ये पाहायची आहेत. एवढंच नाही, वर्गीकरणाची पद्धती, अनेक पद्धती आहेत. त्या अनेक पद्धतीपैकी एक पद्धत शिकायची आहे, तिचं नाव आहे DDC. नाव लक्षात ठेवा, द्वि डेसिमल क्लासिफिकेशन. यालाच मराठीमध्ये दशांश वर्गीकरण पद्धत असं म्हणतात. मग ही दशांश वर्गीकरण पद्धत जी आहे ती कशी आहे, काय आहे, त्याची रचना काय आहे, कोणी केलेली आहे, डॉक्टर मेलविल ड्यूई या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय आहे, ते सगळं आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, पुढं जायचं, दुसरा भाग पाहायचा ब, त्याला आपण तालिकरण म्हणतो. मग तालिका म्हणजे काय, तालिकेचे प्रकार काय आहे, तालिकेची आवश्यकता काय आहे, तालिकेचं बाह्य स्वरूप काय आहे, तालिकेचं कार्य काय आहे, याबद्दलचा आढावा घ्यायचा आहे. तालिकेचे बाह्य स्वरूप पाहायचं आहे, तालिकेचे प्रकार पाहायचे आहेत, आणि कोश तालिका काय, वर्गीकृत तालिका काय, याच्यामध्ये ते सगळं प्रकार आलेले आहेत. एवढंच नाही तर मग नोंद, त्या तालिकेमध्ये जी माहिती दिली जाते नोंद म्हणतात. मग ही नोंद म्हणजे काय, नोंदीचे कोणकोणते प्रकार आहेत, मग मुख्य नोंद म्हणजे काय, पूरक नोंद म्हणजे काय, मुख्य नोंदीमध्ये काय असते, पूरक नोंदी कोणकोणत्या तयार केल्या जातात, याबद्दलची माहिती या प्रकरण तिसऱ्यामध्ये आपल्याला पाहायची आहे. ठीक आहे, समजलं नक्की बा. पुढचं जाऊया, आणि पुढचं आहे चौथं प्रकरण संदर्भ सेवेचं. मग संदर्भ सेवा म्हणजे काय, तर इथं आपल्याला पाहायचं आहे संदर्भ सेवा म्हणजे काय, कशाला म्हणतात संदर्भ सेवा, संदर्भ सेवेची व्याख्या काय आहे, संकल्पना काय आहे, ती आपल्याला समजून घ्यायची आहे. नंतर संदर्भ सेवेची आवश्यकता काय आहे ग्रंथालयामध्ये, त्याची आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे. एवढंच नाही तर संदर्भ सेवेचे प्रकार कोणते आहेत, शीघ्र संदर्भ सेवा म्हणजे काय, विलंबित संदर्भ सेवा म्हणजे काय, त्याचा आढावा याच प्रकरणामध्ये आपल्याला घ्यावायचा आहे. आणि पुढं जायचं आणि पाहायचं आहे संदर्भ प्रश्न. हां, प्रश्न पडतात ना, हो तेच संदर्भ प्रश्न. मग कसे असतात त्याबद्दलची चर्चा करायची आहे. ठीक आहे, एवढंच नाही तर नंतर आपल्याला पाहायचं आहे संदर्भ ग्रंथ, रेफरन्स बुक. संदर्भ ग्रंथाचे प्रकार कोणकोणते आहेत, हां प्रकार आहेत, हो ते प्रकार आपल्याला इथं पाहायचे आहेत. संदर्भ ग्रंथाचे प्रकार कोणकोणते आहेत त्याबद्दलचा आढावा इथं या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की माहितीची साधनं कोणकोणती आहेत, प्राथमिक साधन कोणतं, द्वितीय साधन कोणतं, तृतीय साधन कोणतं, याचा आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे. ठीक आहे, समजलं. पुढं जाऊया, आणि प्रकरण 5, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान. मग याच्यामध्ये काय, तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान म्हटल्याबरोबर लक्षात आलं असेल की आपल्याला सॉफ्टवेअर वापरायचं आहे. मग याच्यामध्ये काय पाहायचं आहे की माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा विकास कसा झाला, त्याबद्दलची चर्चा करायची आहे. एवढंच नाही तर माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचं महत्त्व आजच्या घडीला, आज प्रत्येक ठिकाणी या गोष्टीचा वापर केला जातो. मग त्याचं महत्त्व काय, ग्रंथालयात काय महत्त्व आहे, त्याबद्दलचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. एवढंच नाही तर पुढं जायचं आणि संगणक तंत्रज्ञान काय भानगड आहे त्याचा आढावा घ्यायचा आहे. संगणक माहिती आहे ना, कम्प्युटर, ते पाहायचं आहे. कम्प्युटरचं मग नंतर प्रकार पाहायचे आहेत, संगणकाचे प्रकार पाहायचे आहेत, संगणकाचे पार्ट्स पाहायचे आहेत, वेगवेगळे पार्ट्स, भाग, कम्प्युटरचे भाग म्हणतो आपण, संगणकाचे भाग, येस ते आपल्याला पाहायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ग्रंथालय संगणकीकरण करायचं आहे. आणि हे संगणकीकरण आपल्याला कोणत्या तरी सॉफ्टवेअरचा वापर करायचा आहे. मग कसं करायचं त्याबद्दलची चर्चा या 5व्या प्रकरणामध्ये करावायची आहे. 5च प्रकरण, एवढ्याच गोष्टी मी ज्या ज्या सांगितल्या तेवढ्याच गोष्टी ज्या ग्रंथालयात चालू आहेत त्याच शिकायचे आहे, काल्पनिक नाही आहेत, वास्तववादी आहेत. जे तिकडे चालू आहे तेच आपल्या इकडे शिकायचं आहे. ठीक आहे ना, हां बस. आता हे झालं थेरी. आता जाऊया प्रॅक्टिकलकडे. आता मी याला विमान बनवतो आणि उडून देतो. यस, गेलं विमान. आता पाहूया प्रॅक्टिकल. मग आता प्रॅक्टिकलमध्ये काय आहे, प्रॅक्टिकलमध्ये फक्त 4 गोष्टी आहेत. कोणकोणत्या 4 गोष्टी आहेत, एक पहिलं पाहायचं आपलं वर्गीकरण. हां, वर्गीकरण जे आपण थेअरीमध्ये पाहिलं. वर्गीकरण का करायचं थेअरीमध्ये शिकलो. आता वर्गीकरण कसं करायचं, ग्रंथाला जी पुस्तकं येतात ना, तर ती पुस्तकाला वर्गांक, ग्रंथांक, बोधांक कसा द्यायचा, येस नंबर द्यावा लागतो. आणि नंबर लावून ती ठेवावी लागतात पुस्तक, तेव्हा ते सापडते. तुम्ही कुठेही ठेवला असतं तर सापडलंच नसतं, म्हणून वर्गीकरण करावं लागते. मग हे वर्गीकरण कसं करायचं ते आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी वर्गीकरणाची एक पद्धत आहे.
कोणती सांगितली मी तुम्हाला अगोदर? DDC, द्विडेसिमल क्लासिफिकेशन, ज्याला मराठीमध्ये दशांश वर्गीकरण पद्धत म्हणतात. मग ही दशांश वर्गीकरण पद्धतीची 23व्या आवृत्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि 23व्या आवृत्तीनुसार आपल्याला ग्रंथाचं वर्गीकरण करायचं आहे प्रत्यक्षात. ठीक आहे नंतर प्रॅक्टिकल पाहायचं आपल्याला तालिकीकरण. तालिका कशी आहे काय ते आपण थेरीमध्ये पाहिलं, बरोबर आहे, त्याची कार्य पाहिली. इथं तालिका बनवायची कशी, तयार कशी करायची, बरोबर आहे, कशी तयार करायची हे प्रॅक्टिकलमध्ये आहे, बरोबर आहे. त्यासाठी कोणत्या तरी नियमावलीचा, कोणत्या तरी संहितेचा वापर करायचा आहे. इथं आपल्याला वापर करायचा आहे अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल 2R नुसार, म्हणजे अर्थात AACR 2R या आवृत्तीनुसार आपल्याला, या तालिका संहितेनुसार आपल्याला ग्रंथालयातील ग्रंथांचा तालिकीकरण करायचं आहे. का केलं जाते आपण थेरीमध्ये पाहणार, पण कसं करायचं हे प्रॅक्टिकलमध्ये आहे. ठीक आहे. नंतर संदर्भ सेवा आपण थेरीमध्ये पाहिलं, पण संदर्भ सेवा द्यायची कशी, कशा पद्धतीने दिली जाते याबद्दलची माहिती आपल्याला इथं संदर्भ सेवा या प्रॅक्टिकलमध्ये पाहायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक सॉफ्टवेअर आपल्याला पाहायचं आहे. सॉफ्टवेअर, येस, कोहा नावाचं सॉफ्टवेअर आहे. हे कोहा नावाचं सॉफ्टवेअर कशा पद्धतीने इन्स्टॉल केलं जाते, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मॉड्यूल्स असतात याबद्दलची माहिती आपल्याला इथं पाहायची आहे. अशा पद्धतीनं थेरी 50 मार्काची आणि प्रॅक्टिकल 50 मार्काचं असं 100 मार्काचा एकदम सोपा सुटसुटीत विषय आहे. काही अडचण नाही, एकदम सोपा आहे. आणि विशेष म्हणजे जे 11वीला आहे तेच 12वीला आहे. 11वीला वेगळं आणि 12वीला वेगळं नाही. आपला 11वी 12वी म्हणून एक चित्रपट आहे. त्याच्यातला 11वी म्हणजे इंटरवल पूर्वीचा भाग आणि 12वी म्हणजे इंटरवल नंतरचा भाग, बरोबर आहे. म्हणून काळजी करायची नाही. जे काही शिकायचं आहे ते व्यवस्थितरित्या आपण शिकणार आहोत. मला वाटते इथं तुमची या विषयाची ओळख झालेली आहे. इथं आपण थांबूया. आणि मी म्हणतो, नेहमी म्हणत असतो की घरी राहा, सुरक्षित राहा, कुठेही जाऊ नका, मास्क वापरा. ठीक आहे, इथं आपण थांबूया. धन्यवाद.